राज्य पातळीवर अहिल्यानगरचा झेंडा, ज्ञानेश्वरी ढवणसह अहिल्यानगर संघाचा सन्मान. अहिल्यानगर जिल्ह्याचे राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट संघभावना, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर उपविजेतेपद पटकावत जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात मानाचा ठसा उमटवला. या उल्लेखनीय यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या आनंद विद्यालयातील खेळाडूंसह कुमारी ज्ञानेश्वरी सुनील ढवण हिचा जाहीर सत्कार सोहळा उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात पार पडला. स्वर्गीय माजी नगरसेवक दिगंबर ढवण मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या गौरव सोहळ्यात संघाची कर्णधार श्रेया हसूल आणि कुमारी ज्ञानेश्वरी ढवण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वरीची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी सलग निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले. सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद माजी सदस्य सचिन जगताप यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये असलेली प्रचंड गुणवत्ता अधोरेखित केली. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि समाजाचे पाठबळ मिळाल्यास ग्रामीण भागातील खेळाडू देश पातळीवर चमकू शकतात. खेळ हा केवळ शारीरिक विकासासाठी नाही, तर शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्व घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी क्रीडा क्षेत्रातील वाढत्या संधींचा उल्लेख करत खेळाडूंनी शासनाच्या क्रीडा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. अहिल्यानगर जिल्ह्यातून अधिकाधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी क्रीडा पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना अनिल ढवण यांनी या यशामागे शिक्षक, प्रशिक्षक, पालक आणि मार्गदर्शक यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. खेळाडूंनी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधत परिश्रम, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवावा. पराभवातूनच यशाची खरी वाट सापडते, असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले. या कार्यक्रमास माजी नगरसेविका शारदा ढवण, वीरा ढोबरे, भाग्यश्री पालवे, खुशी कोंडा, निशा फड, अनुष्का साप्ते, मानसी भोसले यांच्यासह विशाल नाकाडे, वैभव लांडगे, बाबासाहेब धुले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंजली असते आणि बाकी सगळे पैलवान मंडळी असन तर निश्चित माझ्याकडे बघून बरेच वर्ष कोणाला वाटत नव्हतं पैलवानगी करतात म्हणून. आणि इतर खेळ तर क्रिकेट सोडलं तर मला बाकीच्या बऱ्याचशा खेळांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली, पाहण्याची संधी मिळाली, खेळण्याची पण संधी मिळाली. आजकाल आपण पाहतो की गल्ली बोळात क्रिकेट पोचला, पण कबड्डीसारखे आपले जे देशाचे किंवा महाराष्ट्राचे जे खेळ होते ते असतील, कबड्डी असतील, खो खो असेल, कुस्ती असेल, मलखम असन आणि दोरीवरचं मलखम असन, इतर हे खेळ मागं पडत गेले. आणि निश्चित आज ज्ञानेश्वरींनी जो आज ह्या ठिकाणी कर्तृत्व तिचं करून दाखवलं, तिच्याबरोबर तिच्या आईवडिलांचं असन आणि तिच्या शिक्षकांचं असन. आता तुम्हाला इथं सांगायचं म्हणलं तर शांतनु पांडव असतील आणि विनय भुतकर असतील, तर यांना त्यांचं मार्गदर्शन नक्कीच लाभलं असेल. पण आम्हाला एक दुसऱ्या जर तुम्हाला पैलू ऐकायचं असेल, हे सगळे आमच्या सोबतच कॉलेजला होते आणि आज आम्हाला तो आनंद होतो की आमच्याबरोबर आम्ही ज्यांच्याबरोबर खेळलो त्यांच्याबरोबर ते आमच्याबरोबर म्हणण्यापेक्षा आम्ही ज्यांच्याबरोबर वावरलो, राहिलो, खेळलो. आता शांतनु हे सिनियर होते, पण विनून आम्ही सोबतच होतो, बरेच वर्ष गेले आणि ते लोक आज कोचेस झालेत आणि ते आज मार्गदर्शन करतात आणि नगरचं नाव ह्या विद्यार्थ्यांचं त्यांच्यामुळं होतं, तर त्यात एक वेगळा आनंद असतो. आणि ढवण वस्ती आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्याकरता काय नवीन नाही. आता इथं कायमच येणं असतं, ते काय आजचे संबंध नाही आहेत. आज वस्तीचे आपण पाहायला गेलो तर शहराचं विस्तारीकरण चाललंय आणि भैयांचं निश्चित त्या ठिकाणी सगळ्यांकडे लक्ष आहे. प्रत्येक ठिकाणी विकास होत राहतो. तसं पाहायला गेलं तर आपण खेड्यातले लोक, पण जसं शहरीकरणाला आपल्याला थोडं थोडं अनुसरून घ्यावं लागतं. पण आपण काय आपली रूढी परंपरा सोडत नाही. पण कौतुक ह्या दृष्टीने केलं पाहिजे की ज्या ठिकाणी म्हणजे आमचा काळ होता आमच्या लहानपणी, तर प्रत्येक तासाला म्हणा किंवा 2-3 वेळा तरी दिवसातून फोन यायचा, कुठे आहेत, काय करतायत, म्हणजे फोन आल्याच्या आधी. आणि त्याच्या आधी तर आम्हाला काय कुठं जायची परवानगीच नव्हती. पण आज आपलं नगर बदलतंय आणि चांगल्या दृष्टीने बदलतंय की ज्ञानेश्वरी सारखी मुलगी असन, त्याचबरोबर दिव्यांगी लांडे असतील. म्हणजे दिव्यांगीनी म्हणजे कृष्णा लांडे हा आमच्याबरोबर कॉलेजला होता आणि त्याची मुलगी आज नॅशनल रनिंगमध्ये झाली आणि त्याचबरोबर आज दुसरी म्हणजे कन्या नॅशनल झाली आपली. म्हणजे नगरचं नाव आज आपलं कुठं गेलं, भारतात गेलं. महाराष्ट्रात त्यांची निवड झाली म्हणजे ते भारतात खेळायला जाणार. आणि असंच त्यांनी पुढच्या काळात देश पातळीवर नाही तर देशाच्या टीममध्ये सुद्धा त्यांचं सिलेक्शन व्हावा आणि जागतिक पातळीवर त्यांनी करावं, त्यांचं नाव करावं. तसंच भैयांनी आता क्रीडा संकुल सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे आम्हीच त्यावेळेस कृष्णाच्या मुलीच्या टायमाला
आम्हीच त्यावेळेस बऱ्याच गोष्टींचं या सगळ्यांना म्हणजे त्यावेळेस आम्ही सांगायचो की तुम्ही भैयांकडे जा. आता कसं होतं की आम्ही भाऊ म्हणून मागणं आणि यांनी खरोखर त्यांच्या विद्यार्थ्यांना पाहिजे म्हणून मागणं, आम्ही फक्त शिफारस करू शकतो. पण ज्यावेळेस आपल्याकडे आधुनिक सगळ्याच म्हणजे आपण काय म्हणतो सामग्री असेल, व्यवस्थित मॅट्स असतील, सगळे कोचेस असतील, त्यांना लागणारं जेवढं पण सगळे साहित्य असेल, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल, तर ते केलं तर निश्चित विद्यार्थ्यांना अजून फायदा होतो, त्याचं शिकायला अजून जास्त पोरं तिथं होते. तर ज्ञानेश्वरी निश्चित आज तुझ्या कुटुंबाने तुला साथ दिली, आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर खांद्याला खांदा देऊन पाठी राखे म्हणून राहू. तुमचे कोचेस जे आहेत ते सगळे आमचेच मित्र आहेत, तर आम्ही तुम्हाला कोणतीही गोष्ट कमी पडून देणार नाही. या ठिकाणी मी संग्राम भाईंच्या वतीने ते शब्द देतो. आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण आली नुसतं इथंच नाही, तुम्ही ज्यावेळेस महाराष्ट्र सोडून जरी पुढे जातात तर भाईंचं जरी इथं असलं राजकारण, तर मी घोड्यांच्या माध्यमातून सगळ्या अख्ख्या भारतात फिरत असतो. तर 9 राज्यात तुम्हाला तिथं आमचे संबंध फुल नाही फुलाची पाकळी कोणतरी आमचा माणूस येऊन उभा राहील. कोणती अडचण आली तुम्हाला, दिल्ली असन, पंजाब असन, हरियाणा असन, कुठेही बाहेरच्या राज्यात गेले नॉर्थला, तरी तुम्ही आम्हाला कधी पण फोन करा. कोणती अडचण असली तर निश्चित आमचा माणूस तिथं तुम्हाला तो येण्याकरता जितका वेळ लागेल तेवढ्या वेळात येईल आणि तुमची 100% अडचण सोडविल. एवढंच या ठिकाणी शब्द देऊन थांबतो. आज आपण पाहतोय का कुठंतरी पाऊल टाकायचं म्हटलं तर कष्ट खूप असतात. हे कष्टाला आपण सामोरं जाण्यासाठी खूप काही कष्ट करावे लागतात. आज आपण घरामध्ये हंडा भरून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला हंड्या धुण्यापासून सुरुवात करावी लागते. तसंच ह्या मुलांचा तुम्ही विचार करा, ह्या मुलांना किती कष्ट घ्यावे लागतात. खूप काही कष्ट यांच्यासाठी असतात. खरंच ज्ञानेश्वरी आणि अजून बरेचसे मुलं आहेत, मला त्यांची काही नावं माहीत नाही, माझ्यापर्यंत त्यांचे नावं नाही आले, तर मी ह्या सर्वांचं खूप मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि असं तुम्ही उच्च भरारी घेत राहा आणि असेच सर्वांचे आपल्या आई वडिलांचं आणि सर्व एरियाचं सर्व परिसराचं तुम्ही नाव लौकिक असंच हे करत जा. आज आपण पाहत आहोत म्हणजे मुलांना जे काही घडवायचं असेल तर त्यांचे शिक्षक असतील, ते शिक्षकांना पहिलं म्हणजे मनपूर्वक त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आज मॅडमची माझी बरेच वर्षापासून 15-20 वर्षापासून आमचे संबंध आहेत. बरेचशा कार्यक्रम आम्ही भेटतो. मॅडम तुम्ही आमच्या मला वाटतं परिसरामध्ये बरेचसे मुलं आमच्या मागं आहेत. त्या मुलांना आणि मुलींना तुम्ही एक नंबर आणि त्या मुलींना घडवण्याचं आणि असेच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी करून घेण्याचं काम करावं मला असं तरी वाटतं. आणि तुम्ही हे काम पूर्ण करताल. तसंच आज आपण पाहत आहोत, एक कॉल केला का तुम्ही सर्वजण इथं उपस्थित राहतात. तुमचे मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण इथं सर्व ज्ञानेश्वरीचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असलेले या ढवणवस्ती परिसरातील सर्व लाडक्या बहिणी, माता भगिनी आणि सर्व नागरिक, आपल्या अहिल्यानगरमधल्या ज्ञानेश्वरीनी आज नॅशनल लेवलला तिची निवड झाली आहे. आणि तिचा हा कौतुक सोहळा ज्या कर्मभूमीतून, ज्या मायभूमीतून ती या स्पर्धेसाठी पुढे गेली अशा भागात होतोय, हे अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. माझे मित्र अनिल अंकल ढवण, या भागाच्या नगरसेविका शारदाताई ढवण यांच्या संकल्पनेतून आज हा उपक्रम आपण इथं केला आहे. आणि ज्ञानेश्वरीचा हा कौतुक सोहळा खरंच आपल्या जिल्ह्यातील, आपल्या शहरातील जे असे नवोदित खेळाडू आहेत, जे उदयोन्मुख खेळाडू आहेत, त्यांना प्रेरणा देणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले माननीय सचिन भाऊ जगताप, त्याचबरोबर धोपावकर सर, त्याचबरोबर की आज तुम्ही या अहिल्यानगरमधल्या एका मुलीला नॅशनल लेवलपर्यंत नेण्यासारखं घडवलं आहे. जे प्रशिक्षण पुणे मुंबईत मिळतं ते प्रशिक्षण तुम्ही या आपल्या शहरात उपलब्ध करून दिलं आहे. आणि जसं तिचं या यशाचं श्रेय आहे तसंच या यशाचं श्रेय या प्रशिक्षकांचं देखील आहे. आपल्या या शहरात अशा प्रकारचे खेळाडू ज्यावेळेस घडतात त्यावेळेस नक्कीच आपल्या या अहिल्यानगर महानगराला ते एक भूषणावह गोष्ट आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आणल्या. आपण पाहतो की नॅशनल स्तरावर खेळणाऱ्या अनेक खेळाडूंची निवड चाचणी न घेता कुठल्याही
MPSC सारख्या परीक्षा न देता थेट अधिकार पदावर राज्य सरकार नियुक्त करत आहे. त्यामुळं पुढच्या काळात अशा खेळाडूंना राज्य सरकारच्या सेवांमध्ये मोठ्या संधी आहेत. त्यामुळं इथे जे उपस्थित पालक आहेत त्यांनाही मी विनंती करू इच्छितो की आपल्या मुलांकडे जर अशा काही स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज असतील, तसा ॲटिट्यूड असेल तर आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि पुढच्या काळात या ज्ञानेश्वरीने असंच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावं अशा मी तिला शुभेच्छा देतो. अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी तिचे खूप खूप तिला तिच्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या भावी वाटचालीलाही शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.